नमस्कार, गंध चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी तुम्हाला दाखवणार आहे उडपी स्टाईल इडली। यासाठी इथे मी एक टोप घेतलेला आहे। यामध्ये आपण घेणार आहोत तांदूळ। हे तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत 4 कप, 4 वाट्या। तुम्ही जे काही प्रमाण घ्याल, वाटी, पेला, कप, दुसऱ्या एका भांड्यामध्ये आपल्याला इथे घ्यायची आहे 1 कप उडदाची डाळ आणि त्याचबरोबर 1 चमचा मेथी। हे तांदूळ आणि ही डाळ सेपरेट स्वच्छ धुवायची आहे। जवळजवळ 3 वेळा स्वच्छ धुवायची आणि वेगवेगळी भिजत घालायची आहे। जवळजवळ 6 ते 8 तास हे आपले डाळ तांदूळ भिजलायला हवे। आता डाळ आणि तांदूळ आपले स्वच्छ धुवून झालेले आहेत आणि सेपरेट आपण हे भिजत घातलेले। 6 तास कंप्लीटली भिजवायचे आहेत आणि त्यानंतर हे आपल्याला वाटून घ्यायचे। तुम्हाला जर इडली नेक्स्ट डे ला हवी असेल तर तुम्ही डाळ आणि तांदूळ दुपारी 3 वाजता भिजत घाला, म्हणजे 6 तासानंतर 9 वाजतील आणि 9 वाजता तुम्ही डाळ तांदूळ मिक्सरला रवाळ असे वाटून ओव्हरनाईट हे मिश्रण भिजत ठेवा फर्मेंट करण्यासाठी आणि नेक्स्ट डे ला तुम्ही कधीही इडली करू शकता। आता आपले 6 तास झालेले आहेत आणि हे आपले भिजलेले आहेत। हे आता आपण यातलं पाणी निथळूया आणि हे वाटून घेऊया। लागेल तेवढंच पाणी घालायचं आपल्याला यामध्ये वाटताना। हे डाळ तांदूळ आपण आता पाणी काढून टाकलंय आणि हे आपण एकत्र करून घेऊया। हे मिक्स करू।
आता आपलं पीठ फर्मेंट झालेलं आहे। हे आहे इडली पात्र, याच्यामध्ये आपण पाणी घालून ठेवू आणि ह्या इडलीचे पात्र आहेत, या पात्रांना आपण तेल लावून घेऊ। इडली पात्र आपण गॅसवरती गरम करण्यास ठेवलेलं आहे, पाणी उकळण्यास। आता या डब्यातील थोडे पीठ आपण एका पातेल्यामध्ये काढून घेऊ। माझे इथे 16 इडल्यांचं पात्र आहे, याच्यात चवीनुसार मीठ घालू। मीठ विरघळण्यासाठी थोडंसं हलवून घेऊ। आता आपल्या पाण्याला सुद्धा उकळी आलेली आहे। आता हे बॅटर आपण इडली पात्रामध्ये भरू। आता दुसरं मी साचा भरून ठेवलाय। आपण हा होलवरती होल येऊ द्यायचे नाहीत, क्रॉस ठेवायचा। त्याला आपण झाकण लावून ठेवू आणि 15 मिनिटासाठी वाफवून घेऊ। मिनिटं झालेली आहेत, आपण गॅस बंद करूया आणि उघडून पाहूया। आपण छान अशा आपल्या इडल्या तयार झालेल्या आहेत। थंड झाल्यानंतर या आपण चमच्याच्या साहाय्याने, सुरीच्या साहाय्याने काढून घेऊ। ह्यात आपले इडले थंड झालेले आहेत, हे आपण अशा स्पूनच्या साहाय्याने काढून घेऊ। किती इझी निघतात बघा। अशा पद्धतीने सर्व पिठाच्या इडल्या आपण करायच्या आहेत।